नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा व 300हून अधिक विकेट्सचा दुर्मिळ दुहेरी विक्रम करणारा भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू कोण ठरला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, रवींद्र जडेजा. बघा, भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा व 300हून अधिक क्रिकेटच्या दुर्मिळ दुहेरी विक्रम केला आहे. हा पराक्रम करणारा तो जगातील चौथा व भारतातील दुसरा खेळाडू आहे. तर त्याच्या आधी कपिल देव, इयान बोथम आणि डॅनियल व्हिटोरी यांचा क्रमांक लागतो. म्हणजे 1 नंबरला कपिल देव, 2 नंबरला इयान बोथम, 3 नंबरला डॅनियल व्हिटोरी आणि 4 नंबरला आता रवींद्र जडेजा. तर भारतातला दुसरा कपिल देव यांच्या नंतर. दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, सर्वाधिक पेटंट दाखल करण्यात भारताचा आता जगात कितवा क्रमांक आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 6वा, ऑप्शन बी. बघा, सर्वाधिक पेटंट दाखल करण्यात भारत आता जगात 6व्या क्रमांकावर आहे. 2023-24 मध्ये देशात 64,000हून अधिक पेटंट दाखल केले होते. तर 2025च्या अहवालात ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स रँकिंग आता 38 वर पोहोचलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकारला कोणत्या जंगलाला वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचे आदेश दिले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सारंडा. बघा, सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकारला सारंडा जंगलाला वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचे आदेश दिले आहे. पश्चिम सिंहभूम मधील 820 ते 900 चौरस किलोमीटरवर पसरलेले हे जंगल आशियातील सर्वात मोठे आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, वॉलमार्ट या मल्टीनॅशनल कंपनीचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, जॉन फर्नर. बघा, वॉलमार्टचे CEO डग मॅकॅनिकल हे 31 जानेवारी 2026 रोजी निवृत्त होतील. म्हणजे सध्या कोण आहे? तर डग मॅकॅनिकल आहेत. त्यांच्यानंतर जॉन फर्नर CEO म्हणून काम करतील. कधीपासून? तर 1 फेब्रुवारी 2026 पासून. तर मेकॅनिकल हे 2014 पासून CEO आहेत. तर 27 पर्यंत, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाली, 2027 पर्यंत ते कंपनीचे सल्लागार राहतील. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI कुठे होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, गोवा. बघा, 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच IFFI 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार आहे. त्याची पहिली आवृत्ती 1992 मध्ये मुंबईत आयोजित केली होती. या वर्षी महोत्सवात 240हून अधिक चित्रपट दाखवले जातील. 81 देश सहभागी होतील. तर 13 जागतिक प्रीमियर, तर 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियरचा यामध्ये समावेश आहे. तर 44 आशियाई प्रीमियर या ठिकाणी होणार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, पहिले आंतरराष्ट्रीय आधुनिक ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1896, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 7, जपानमधील कोणते हॉटेल जगातील सर्वात जुने आणि सर्वात जास्त काळ चालणारे हॉटेल आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, निशियामा ओसेन्स केयुकन. प्रश्न क्रमांक 8, महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतीच कोणती योजना सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, लखपती दीदी योजना. बघा, लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना मिळेल 5 लाख कर्ज. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयाची कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने लखपती दीदी ही योजना सुरू केली आहे. तर कोणी सुरू केले? महाराष्ट्र सरकारने. हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9, 7 खंड व देशातील सर्व राज्यांना म्हणजे भारत देशातील सर्व राज्यांना भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरले? ठीक आहे, पहिले या कॅटेगरीतला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर ऋषिराज.
बघा, लेखक आणि प्रवास प्रेमी डॉक्टर ऋषिराज यांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्यांनी भारतातील सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 7ही खंडाचा प्रवास पूर्ण केला आहे. मागच्या सोमवारी म्हणजेच परवा यांनी अंटार्क्टिकामध्ये पाऊल ठेवताच डॉक्टर राज यांनी भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवला आणि ही कामगिरी करणारे ते पहिले भारतीय बनले आहेत. ठीक आहे. त्यांनी या प्रवासादरम्यान पृथ्वी मातेचे रक्षण करण्याचा संकल्प करा असा संदेश देणारा बॅनर प्रदर्शित केला. या प्रवासाला त्यांनी 1994 मध्ये सुरुवात केली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. देशातील पहिला प्रयोग कोणत्या ठिकाणी राबवला जाणार आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर हा जुन्नर विभागात देशातील पहिला प्रयोग राबवण्यात येणार आहे. बघा, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाला अखेर मान्यता. निर्बीजीकरण म्हणजे काय? खच्चीकरण किंवा नसबंदी ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्याद्वारे ते आणखी त्यांची उत्पत्ती करू शकत नाही. प्रजनन क्रिया त्यांची थांबवली जाते. ठीक आहे. तर उद्देश काय आहे? बिबट्यांची संख्या नियंत्रित करणे. कशामुळे नियंत्रित करतायत? कारण मानवी वस्तीमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे ते बिबटे मानवी वस्तीत येतात, शेतात येतात, शेतकऱ्यांवर हल्ले करतायत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्राण जातोय. म्हणून हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर जुन्नर विभागात देशातील पहिला प्रयोग राबविला जाणार आहे. जुन्नर येथे प्रायोगिक तत्वावर 115 बिबट्यांचे निर्बीजीकरण केले जाणार. पुणे आणि जुन्नर बफर झोन मध्ये बांबूची भिंत उभारली जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय होईल? जे बफर झोन आहे बांबूची भिंत एवढी जाड असेल की त्यातून इकडून तिकडे बिबट्यांना जाता येणार नाही, जी ताडोबामध्ये सुद्धा आहे. तर वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा पार्डस बिबट्याचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, शिवाजी विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 18 नोव्हेंबर 1962. आता या ठिकाणी आपला तारीख आलेली नाही, पण आपण बघू शकतो स्थापना कधी झाली. 18 नोव्हेंबर 1962. कुठे आहे शिवाजी विद्यापीठ? कोल्हापूरला आहे. शिवाजी विद्यापीठाचा आज म्हणजेच काल 63वा वर्धापन दिन झाला. ब्रीदवाक्य आहेत ज्ञानमेवा अमृतम, म्हणजे ज्ञान हे जीवनाचे अमृत आहे. कुलपती आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. उद्घाटन झालेलं आहे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते. तर यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांनी या विद्यापीठाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला होता. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 12. बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण व भारतातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार कोण ठरले आहे किंवा कोण ठरले आहे? तर ऑप्शन बी मैथिली ठाकूर. ठीक आहे. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, मैथिली ठाकूर बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण व भारतातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार ठरली आहे. तिचं वय किती आहे? 25 वर्ष 3 महिने 20 दिवस. मतदारसंघ आहे अलीनगर. पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे जगत प्रकाश नड्डा. महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण. तर मैथिली ठाकूर या लोकगायिका म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रातील रोहित आर पाटील म्हणजे रोहित रावसाहेब रामराव पाटील यांचा सर्वात तरुण आमदाराचा विक्रम मोडीत काढलेला आहे. ठीक आहे. म्हणजे यांच्या आधी मैथिली ठाकूर यांच्या आधी भारतातील सर्वात तरुण आमदार होते रोहित आर पाटील किंवा रोहित आर पाटील. ठीक आहे. कारण आर चा ब्रँड आहे त्यामुळे आपण असंच म्हणतो रोहित आर पाटील. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. युनेस्कोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी खालेद अल एनानी. बघा, खालेद अल एनानी यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी निवड झाली. युनेस्कोचे 12वे ते महासंचालक बनले. अरब देशातील पहिले महासंचालक बनले. त्यामुळे ह्या दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे खालेद अल एनानी. इजिप्तचे शास्त्रज्ञ आणि हेलवान विद्यापीठ इजिप्त येथे इजिप्तोलॉजीचे प्राध्यापक आहेत.
पदभार 15 नोव्हेंबरला स्वीकारला. कार्यकाळ 4 वर्ष असणार. युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने त्यांची निवड केली. त्यांना 172 मते पडली 174 पैकी. ठीक आहे. तर त्यांनी ऑड्रे अझोलो यांची जागा घेतली आणि ऑड्रे अझेलो हे 2017 पासूनचे महासंचालक होते. ठीक है, ये बातें याद रखो. अब नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 14. बाल साहित्य पुरस्कार 2025 चे वितरण सोहळा कुठे पार पडला? आणि हा पडला ऑप्शन बी त्रिवेणी सभागृह नवी दिल्ली या ठिकाणी. बघा, बाल साहित्य पुरस्कार 2025 दिनांक 14 नोव्हेंबर 2025 ला वितरण सोहळा झाला. पुरस्काराची घोषणा झाली होती 18 जून 2025 ला. वितरण झालं त्रिवेणी सभागृह नवी दिल्ली या ठिकाणी. 24 मान्यताप्राप्त भाषांमध्ये दिला जातो. तर भारतातील बाल साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. बक्षीस 50,000 रुपये प्लस कांस्य पदक. पुरस्कार साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते दिला गेला. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? माधव कौशिक. मराठी भाषेला पुरस्कार, मराठी भाषा या विभागातला पुरस्कार आभाळ माया या काव्यसंग्रहासाठी सुरेश सावंत यांना मिळाला. तर कोकणी भाषेचा पुरस्कार बटेकड्डो शंकर आणि हारकारायो यांच्या नयना अदरकर बट्टेकड्डो शंकर आणि हारकारायो या साहित्य कृतीसाठी नयना अदरकर यांना मिळाला. संस्कृत भाषेतला पुरस्कार बालवियम या साहित्य कृतीसाठी प्रीती पुजारी यांना मिळाला. तर हिंदी भाषेचा पुरस्कार 1/12 या साहित्य कृतीसाठी सुशील शुक्ला यांना मिळाला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन कुठे करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी गुवाहाटी. बघा, गुवाहाटीमध्ये भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. ठिकाण आहे गुवाहाटी, आसाम. उद्घाटन केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. कधी केलं? दिनांक 7 नोव्हेंबर 2025 ला. याचं नाव आहे गुवाहाटी गेटवे टर्मिनल आणि जेट्टी. हा टर्मिनल ब्रह्मपुत्र नदीच्या काठी वसलेला आहे आणि हा ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी वसलेला पहिला टर्मिनल आहे. प्रकल्पाची किंमत सुमारे 304.95 करोड आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चालू घडामोडीवालाच्या सर्व प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा, ज्या ठिकाणी तुम्हाला मोफत PDF आणि क्विज स्वरूपात प्रश्न मिळतील. आणि तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आपल्या चॅनलवर चालू घडामोडी नोव्हेंबर मधील PDF एक म्हणजे 2 PDF आपण देणार आहोत. तर 135 प्रश्नाची PDF, जे महत्त्वाचे प्रश्न आहे, ती आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे. तर त्या ठिकाणावरून तुम्ही ते वाचा आणि त्याचा लाभ घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.